लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे एकत्र आले पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून हे सण उत्सव साजरे होऊ लागले। यावर्षी तर उत्साह शिगेला पोचला होता। तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता आणि ठाण्यामध्ये याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या प्रत्येक दिवाळी पहाटला उपस्थित राहिलो। जिकडे जावं तिकडे तरुणाई तरुणे आबालवृद्ध सगळेच लोक सामील झाले होते आणि मला आनंद आहे, मला समाधान आहे की या ठाण्यानेच, या ठाणेकरांनी मला मोठं केलं। त्यांच्या आशीर्वादाने मी राज्याचा मुख्यमंत्री झालो। आता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करतोय। त्याच्या मागे ठाणेकरांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून ठाण्यातला प्रत्येक उत्सव हा माझा कुटुंबातला उत्सव म्हणून मी पाहत असतो आणि म्हणूनच मला आज आनंद दिघे साहेबांची, बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। कारण त्या ठाण्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं आणि ठाण्याचा विकास धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आणि सण उत्सव दिघे साहेबांनी वाढवले आणि म्हणून ठाण्याला उत्सवाची, सणांची पंढरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो। तुम्हा सर्व पत्रकारांना देखील मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। सर, दरवर्षी दिवाळी साजरी होत असते, मात्र संपूर्ण वर्षभर तुम्ही बाहेर असता, संपूर्ण वर्षभर घराच्या बाहेर असता। दिवाळीच्या दिवशी देखील तुम्ही फॅमिली सोबत देखील, नंतर आधी ठाणेकरांबरोबर दरवर्षी साजरी केलं, गुढीपाडवा देखील हीच बरोबर। नेमकं काय असतं? मी सांगितलं आता की ठाण्यातला प्रत्येक उत्सव हा माझ्या कुटुंबातला उत्सव म्हणून मी मानतो। ठाणेकरांना मी माझं कुटुंब मानतो। महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्यामुळे या प्रत्येक उत्सवामध्ये मी अतिशय मनापासून सहभागी होत असतो आणि त्याचाच आजचा जो दिवाळी पहाट आहे ती देखील तशीच साजरी होती आहे। आणि मी नेहमी वर्षभर दौरे असतात, कार्यक्रम असतात आणि त्यामुळे सण उत्सव जे आहेत या कार्यक्रमात देखील ठाणेकरांच्या सहभागी होतो। यामध्ये मला आनंद आहे की लाडक्या बहिणी पण भेटल्या, लाडके भाऊ पण भेटले, लाडके भाचे पण भेटले आणि लाडक्या भाच्या पण भेटल्या आणि सगळ्यांनी मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा केला। मोठा प्रतिसाद या दिवाळी पहाटला ठाणेकरांनी दिलेला आहे। शेतकरी यावर संकटात आहे, इकडे आनंद आहे। हे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू होते, परंतु त्यावेळेस देखील बांधावर आम्ही सर्वजण गेलो, शिवसेनेची मदत केली। त्याचबरोबर सरकारने देखील, मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची